नांदेडच्या जिल्हा कृषी महोत्सवात आर्या नैसर्गिक शेतीच्या स्टॉलवर ग्राहकांची झुंबड, विषमुक्त अन्नधान्याला मोठी पसंती. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित 3 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात आर्या नैसर्गिक शेतीचा स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरला. दापशेड तालुका लोहा येथील प्रयोगशील शेतकरी विश्वनाथ पाटील होळगे यांच्या या स्टॉलवर नैसर्गिक व विषमुक्त अन्नधान्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. 15 ते 17 मार्च दरम्यान चाललेल्या या महोत्सवात आर्या नैसर्गिक शेतीमधील विविध डाळी, कांदा, लसूण, हळद, तीळ, पिवळी ज्वारी, गहू यांसह सर्व प्रकारची तृणधान्य आणि कडधान्य विक्रीसाठी उपलब्ध होती. गेल्या 13 वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक शेती करणाऱ्या विश्वनाथ पाटील यांनी जिल्ह्यात विषमुक्त अन्नाचा मोठा ग्राहक वर्ग तयार केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत त्यांना शासन व सामाजिक संस्थांकडून 35 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान अनेक मान्यवरांनी तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवर्जून या स्टॉलला भेट देऊन शेतीमालाची खरेदी केली. शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होत असून कृषी विभागाने यासाठी मोलाचे सहकार्य केल्याची भावना भारत सरकारचे मास्टर ट्रेनर व आर्या नैसर्गिक शेतीचे प्रणेते विश्वनाथ पाटील होळगे यांनी यावेळी व्यक्त केली.